रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी पुण्यातनं आपल्या सोबत आहे। रेवती, एकंदरीतच पुण्यातलं जर चित्र पाहिलं तर पुण्यावरती सुद्धा प्रचंड भिस्त आहे। एकीकडे आपण थेट लढत जी आहे ती घराण्यामध्ये पाहतो आहोत आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष बारामतीकडे अर्थातच असणार आहे। पण पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा सत्ता कायम ठेवण्याचं आव्हान हे महाविकास आघाडीसमोरही असेल। नक्कीच प्रज्ञा, तुम्ही जसं म्हणलं ते अगदी बरोबर आहे। आणि आपण जर पुणे शहराचा विचार केला तर एकूण 8 मतदारसंघ आहेत आणि त्या 8 मतदारसंघापैकी 3 सगळ्यात जास्त लक्षवेधक लढती असणार आहेत। सगळ्यात पहिलं म्हणजे कसबा पेठेतून हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर ही अशी लढत असणार आहे। खरं तर हे जुने खेळाडू आहे पण सामना नवीन आहे। मागच्या पोटनिवडणुकीमध्ये आपण बघितलं होतं की हा जो भाजपाचा बालेकिल्ला आहे रवींद्र धंगेकर यांनी तो त्यांच्या नावावरती केलेला होता। पण आता सगळ्यांचं लक्ष याचकडे आहे की हेमंत रासने यावेळेस त्यांच्यावरती भारी पडतात की नाही। तसंच जर आपण वडगाव शेरी आणि हडपसर मतदारसंघाकडे बघितलं तर एकदम अशी चुरशीची लढत तिथे पाहायला मिळणार आहे, कारण राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ही अशी लढत असणार आहे। तिकडे हडपसर मतदारसंघामध्ये प्रशांत जगताप जे शरदचंद्र पवार गटाचे आहेत त्यांच्या विरुद्ध चेतन तुपे आणि मनसेचे साईनाथ बाबर ही अशी तिहेरी लढत आपल्याला तिकडे पाहायला मिळणार आहे। आणि तसंच वडगाव शेरीमध्ये जे सगळ्यांचं लक्ष खरं तर वडगाव शेरीकडे असणार आहे, कारण ज्यांचं नाव पोर्शे अपघात प्रकरणात ओढलं गेलं तसे अजित पवार गटाचे सुनील टिंगरे विरुद्ध बापू पठारे जे शरदचंद्र पवार गटाचे आहेत, अशी ती एक चुरशीची लढत तिथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर एकंदरीत अशी लढत आपल्याला पुणे शहरात बघायला मिळणार आहे। आणि जसं आपण बघतो की पॅन महाराष्ट्रच एकंदरीत एक मतदाराची टक्केवारी आहे ती वाढलेली आहे। तसंच पुणे शहरात देखील मागच्या वेळेसपेक्षा एक 4% मतदान टक्के हे वाढलेलं आहे। आणि खरं तर आता सगळ्यांचं लक्ष या 3 मतदारसंघात असणार आहे। आत्ता 8 वाजल्यापासून पुण्यातील एफडीएच्या गोदामामध्ये मतदान मोजणी ही सुरू होणार आहे आणि त्यासाठी जवळपास 391 टेबल हे तिथे असणार आहेत आणि जवळपास 465 फेऱ्या त्या टेबलवरती होणार आहेत।